झाकत परिमळ तुका म्हणे नाही झाकत परिमळ चंदनाचे स्थळ चंदनाची घालोनिया काळ अवघा बाहेरी त्याशीच अंतरी वास दिला पांडुरंगा करुण नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरू संत संगे याचा वास सर्व काळ संचला सकळ मूर्तिमंत घालोनिया काळ अवघा बाहेरी त्याशीच अंतरी वास दिला अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य सुरबन करा विश्वसंत संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील संतपर प्रकरणातील विको नका करू फक्त साऊंडचा मला इथं आवाज येऊ द्या फक्त रे दादा चार चरणाचा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे। या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय संत महापुरुषांच्या जीवनातील अलौकिक विशेषता या अभंगातून स्पष्ट करतात। विठ्ठल अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुण निधान भक्तवत्सल जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा ज्ञान कैवल्य तेजो निधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी संपूर्ण पुणे परिसरातून हडपसर या विभागातून बेकराई नगर या विभागातून उपस्थित असलेले हमिंग मारतो दादा सर्व वैष्णव आणि या सर्वांच्या नको नको पहिल्यासारखंच राहू दे।
या सर्वांच्या पहिलं बरं होतं. विठ्ठल विठ्ठल या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये संपन्न होत असलेला संस्थेमध्ये आता लाऊडस्पीकर कसा चालवायचा हे बी शिकवायचं ठेवावं लागतं का काय असं वाटतं. अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वर्ष 36वे या निमित्ताने परमपूज्य परमश्रद्धेय प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज यांच्या अनुकंपेने त्याच परंपरेतील वारकरी शिक्षण संस्थेतील थोर संत परमपूज्य परमश्रद्धेय प्रातस्मरणीय वैकुंठवासी वासुदेव महाराज आडगावकर विदर्भ यांच्या कृपेने वारकरी शिक्षण संस्थेतील आणि संपूर्ण महाराष्ट्राचं श्रद्धेचं स्थान प्रातस्मरणीय शांतीब्रह्म गुरुदेव कुरेकर बाबा यांच्या आशीर्वादाने हरिभक्ती परायण परमपूज्य श्रद्धेय संस्कार महर्षी आदरणीय विठ्ठल महाराज कोरडेजी यांच्या मार्गदर्शनाने संपन्न होत असलेला हा महोत्सव, या महोत्सवातील आजच्या 3ऱ्या दिवसाच्या चिंतन सेवेचा सुयोग सप्ताह संयोजक समितीच्या द्वारा हडपसर मधील बेकराई नगर मधील या परिसरातले आलेले सर्व वैष्णव या सर्वांच्या प्रेमातून सप्ताह संयोजक समितीच्या माध्यमातून आणि या समितीचा आणि ज्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा संबंध आहे असे हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य आदरणीय लक्ष्मण महाराज जगताप यांच्या आदेशातून आजच्या या सेवेचं सौभाग्य मला प्राप्त झालेलं आहे. संकल्पित वेळेमध्ये आपण अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल मोठ्या श्रद्धेने अत्यंत उत्साहाने भावपूर्ण हृदयाने आपण सर्वजण या धर्म मंडपात उपस्थित आहात. आपली बहिर्मुख इंद्रिये अंतर्मुख बनावी, आपलं चंचल अंतःकरण स्थिर शांत बनावं, आपल्या वृत्तीतील हृदयातील दोष विकार नष्ट व्हावे. अनादी कालापासून भगवंताच्या दर्शनाची आपल्याला जी भूक लागलेली आहे ती भूक तृप्त व्हावी. देवामध्ये आणि आपल्यामध्ये अनुभूतीच्या दृष्टीने जे करोडो किलोमीटरचं अंतर आहे ते अंतर हळूहळू हळू कमी व्हावं. शता एकातरी जन्माच्या शेवटी कृपाळवा पोटी येईल दया. भगवान श्री पंढरीरायाला आपली दया यावी. स्वप्नात का होईना येऊन प्रभूने आपल्याला दर्शन द्यावं.
आणि आपला अनंत जन्माचा प्रवास पूर्ण व्हावा या स्वच्छ अपेक्षेनेच आपण सर्वजण या धर्म मंडपात उपस्थित आहात. मी आपणा सर्वांच्या चरणकमली अंतःकरणपूर्वक वंदन करतो. वारकरी संप्रदायातील, वारकरी शिक्षण संस्थेतील ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार महाराज मंडळी या ठिकाणी टाळ घेऊन उभे आहेत. ज्यांच्या सहवासात 4 वर्ष मला राहण्याचा सुयोग आला असे आदरणीय सचिन महाराज, अरुण महाराज ते या ठिकाणी टाळ घेऊन उभे आहेत. या सर्व टाळकऱ्यांच्या महाराज मंडळींच्या चरणी मी मनापासून वंदन करतो, नतमस्तक होतो. अत्यंत गोड असे मृदंगाचार्य लक्ष्मण महाराज त्यांच्याही चरणी वंदन करतो. हरिभक्तीपरायण आदरणीय रघुराज महाराज त्यांच्याही चरणी मी प्रणाम करतो. विनेकरी, चोपदार आणि माझ्या समोर येऊन बसलेले सर्व श्रोते सज्जन, मायबाप आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. संकल्पित वेळेमध्ये अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल शेवेकरिता घेतलेला अभंग तुकोबारायांचा आहे. महाराज या अभंगातून संत महापुरुषांच्या जीवनातील अलौकिक विशेषता काय करतात, प्रगट करतात. कीर्तनाच्या प्रारंभीच एक छोटीशी विनंती मी आपल्याला करतो. जर आपल्यापैकी कोणाकडे मोबाईल असेल, बहुतेक माझा अंदाज आहे आपल्यापैकी कोणाकडेच मोबाईल नसेल, नाही ना? चुकून कोणाकडे जर असेल तर माझी आपणास विनंती आहे, आपण त्याचं नरड दाबून ठेवा. माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना सांगा, सध्या मी कीर्तनात बसलोय, 11च्या नंतर बोलू. आता 11 वाजेपर्यंत कोणाचं वाजलं नाही पाहिजे. कीर्तन चालू असताना फेसबुक, युट्यूब, ट्विटर, काय व्हॉट्सअप, इंस्टाग्राम हे असलं काय बघत बसू नका. मी दिवसभर आणि रात्रभर प्रवास करून इथपर्यंत पोहोचलोय आणि तुम्ही मात्र जर मोबाईल चिवडीत बसलात तर ते वागणं बरं नव्हतं. आणि म्हणून ज्यांना कोणाला स्वतःला बंद करता येत नसेल त्यांनी शेजाऱ्याकून बंद करून घ्या. पण चालू कीर्तनामध्ये पुन्हा कोणाचं वाजणार नाही याची आपण चांगली दक्षता घ्या. कीर्तनामध्ये जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल म्हणण्याचा योग येईल तेव्हा तेव्हा मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा. टाळी वाजवण्याची जेव्हा जेव्हा संधी येईल तेव्हा तेव्हा हाताने टाळी वाजवा. तुम्ही मोठ्या प्रेमाने आणि इमानदारीने भजन करा. मी इमानदारीने 11ला बंद करतो. विठ्ठल शिवेकरिता घेतलेला अभंग तुकोबारायांचा. महाराज या अभंगातून संत महात्म्यांचं जीवन आपल्यापेक्षा कसं विशेष आहे याचं प्रगटीकरण करतात. लक्ष द्या, आपण नेहमी ते प्रमाण म्हणतो आपलं जीवन सामान्य आहे, संतांचं जीवन विशेष आहे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी, हरिभक्त थोर भूमंडळी. लक्ष द्या, संतांचं जीवन विशेष आणि आपलं जीवन
सामान्य सर्वसाधारणपणे जर पाहिलं तर त्यांचं जीवन विशेषण आपलं सामान्य, हा फरक का? लक्ष द्या. हात पाय कान नाक डोळे जसे त्यांना तसे आपल्याला, मग तेच विशेष आणि आपण सामान्य, हा फरक का? दुसरी गोष्ट, प्रत्येक व्यक्तीचं शरीर काय तारीख घेतली की कीर्तन करावंच लागतं महाराज, पर्याय नसतो. प्रत्येक व्यक्तीचं शरीर, ते कोई काहीतरी वाचतंय पण ते काही लक्ष देत नाही. हमिंग मारतोय दादा, हमिंग मारतोय. प्रत्येक व्यक्ती मन लावून काम पाहिजे हो. प्रत्येक व्यक्तीचं शरीर हे पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या पंचमहाभूतापासूनच, बोला ना, बनलेलं आहे. तर मग आपण सामान्य आणि संत विशेष, हा फरक का? किंवा तिसरी गोष्ट, प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात लाल रंगाचंच पाणी असतं. मग असं असताना संत विशेष आणि आपण सामान्य, हा फरक. काळजी करू नका, बस एवढंच उत्तर देऊन आजची सेवा समाप्त करू. हा फरक. पण लक्षात ठेवा, हे उत्तर सांगायला सुद्धा जवळपास 1.5-2 तास जाणार आहे. उत्तर आहे का? पहिलं उत्तर देतो. पहिलं उत्तर असं आहे, मानवी जीवनाची विशेषता, श्रेष्ठता, महत्ता ही माणसाच्या आकारावर अवलंबून नसते, तर ती माणसाच्या आचारावर अवलंबून असते. ऐका, एखाद्या वेळेस आकार निकृष्ट असू द्या, हीन दर्जाचा असू द्या, क्षुद्र असू द्या, परंतु आचार श्रेष्ठ असलाच पाहिजे. मी उदाहरण देतो. हिरण्यकश्यपूच्या पोटी जन्माला आलेले भक्त प्रल्हाद. प्रल्हादाचा आकार कोणाचा होता? दैत्याचा. आकार कोणाचा? दैत्याचा. 9व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारायाची भाषा आहे, एरवी दैत्य कुळ साचोकारे, बरोबर. 10व्या अध्यायात ज्ञानोबारायाची भाषा आहे, दैत्याची कुळी प्रल्हाद तुम्ही निहाळी. मला इथं फक्त बोलायचंय दैत्य कुळ साचोकारे आणि दैत्याची कुळी या शब्दाबद्दल. ठीक आहे का? म्हणजे प्रल्हादाचा आकार कोणाचा होता? दैत्याचा. पण आचार साधूचा असल्यामुळं 12 भागवताच्या यादीमध्ये पहिला नंबर भक्त प्रल्हादाचा लागला. दुसरं उदाहरण देतो. आकार कोणाचा? राक्षसाचा. पण आचार भक्ताचा असल्यामुळं 7 चिरंजीवामध्ये त्यांचा नंबर लागला. कोण? बिभीषण. बिभीषण हा रावणाचा सख्खा भाऊ, बरोबर. म्हणजे बिभीषणाचा आकार कोणाचा? राक्षसाचा. पण आचार भक्ताचा असल्यामुळं 7 चिरंजीवामध्ये नंबर बिभीषणाचा लागला. किती झाले गोष्टी? आणि तिसरं उदाहरण देतो. आकार कोणाचा? माकडाचा. आकार कोणाचा? माकडाचा. पण आचार वैष्णवाचा असल्यामुळं दास्यत्व भक्तीचे ते आचार्य ठरले. दास्यत्व निकट हनुमंते पै गेले. मनोनी
दाशत्व निकट हनुमंते पै केले. माझ्या मुद्द्याकडे लक्ष नीट द्या. मी उदाहरण 3 दिली, ऐका. प्रल्हादाचा आकार, अवघड आहे. प्रल्हादाचा आकार दैत्याचा, बिभीषणाचा आकार राक्षसाचा, आणि मारुतीरायाचा आकार माकडाचा. पण नीट ऐका, हे तीनही महान संत ठरले, महान भक्त ठरले. त्याचं कारण आहे या तिघाच्याही आकाराकडे देवानं लक्ष दिलं का या तिघाच्या आचाराकडे देवानं लक्ष दिलं? म्हणजे या उदाहरणातून सिद्ध काय झालं? सिद्ध हे झालं, मनुष्य आकाराचा मनुष्य असावा का आचाराचा मनुष्य असावा? आचाराचा. मग आता तुम्ही सगळेजण इमानदारीनं उत्तर द्या. आपण आकाराने माणूस आहोत का आचाराने माणूस आहोत? झालं ना, घोटाळा झालाय ना. या मंडपातून बाहेर पडल्या आपण म्हणतो रामभाऊ काढा तंबाखू. नीट कीर्तन आहे का? कीर्तन हे फक्त ऐकून सोडून देण्यासाठी नसतं दादा. माझी विनंती आहे, जर या मंडपामध्ये आपण आलेला असाल, आपण स्वतःला वैष्णव समजत असाल, वारकरी समजत असाल, पांडुरंगाचा सेवक समजत असाल, तर माझी हात जोडून विनंती आहे, इथे आलेला प्रत्येक वारकरी, प्रत्येक भाविक व्यसन मुक्त असलाच पाहिजे. कमीत कमी ज्यांनी टाळ्या वाजवल्या ते तरी व्यसन मुक्त असले पाहिजे. लक्ष चांगलं द्या. मी पहिला मुद्दा आपल्या पुढे हा मांडलाय की मानवी जीवनाची विशेषता आकारावर अवलंबून नसून ती आचारावर अवलंबून असते. दुसरं सांगतो, मानवी जीवनाची विशेषता ही कृतीवर अवलंबून नसते, तर ती त्यांच्या वृत्तीवर अवलंबून असते. लक्ष द्या. एखाद्या वेळेस बरं का, कृती निकृष्ट असली चालेल, कृती खराब असली चालेल, हीन दर्जाची असली चालेल, पण वृत्ती मात्र भगवंताच्या चिंतनात रंगलेली पाहिजे. सोपं उदाहरण देतो. मेलेली जनावर ओढणं ही कृती चांगली आहे का वाईट आहे? बोला की वाईट आहे. पवित्र आहे का अपवित्र आहे? अपवित्र आहे. मग असं जर असेल तर मग चोखा मेळ्या संगे ढोरे ओढे, याचा काय अर्थ लावायचा? चोखोबा रायाला ढोर ओढू लागायचं काम आमदाराने केलं का खासदाराने केलं? अहो देवानं केलं हो. लक्ष चांगलं द्या, ऐका. मग जर ढोर ओढणं ही कृती जर खराब म्हणत असाल, वाईट म्हणत असाल, तर देव ते काम का करू लागले? त्याचं उत्तर आहे, देवानी चोखोबारायाच्या ढोर ओढण्याच्या कृतीकडे लक्ष दिलं नाही, त्यांची वृत्ती कशी भगवंताच्या नामस्मरणात रंगलेली होती तिकडे लक्ष दिलं हो. काही वृत्ती होती हो. सगळा विषय वाढवत नाही, एका वाक्यात बोलतो. अक्षरशः त्यांच्या हाडातून सुद्धा विठ्ठल विठ्ठल हा आवाज येत होता. कशातून? हाडातून. कोणत्या? चोखोबारायाच्याच हाडातून. पण कोणत्या हाडातून? ते बघा, शरीराच्या हाडातून. अहो जिवंत का मेलेल्या? मेलेल्या. नीट कीर्तन आहे का? मेलेल्या हाडातून सुद्धा विठ्ठल विठ्ठल हा आवाज येत होता. आमच्या जिवंत तोंडातून विठ्ठल विठ्ठल येत नाही हो. काय फरक आहे हो? मला हे कळत नाही. जे लोक कीर्तनाला आलेले आहेत ते लोक कीर्तनात सुद्धा जर विठ्ठल विठ्ठल म्हणत नसतील, तर हे लोक घरी गेल्यावर किती परमार्थ करत असतील? नाही म्हणजे चिंतनाचा प्रश्न आहे. कीर्तनकाराला कीर्तनात सांगावं लागतो लोकांना विठ्ठल विठ्ठल म्हणा. ही जागा विठ्ठल विठ्ठल म्हणायची आहे. आणि इथं जर आपण विठ्ठल विठ्ठल म्हणत नसलो तर घरी गेल्यावर काय दिवा लावत असू?
माझी विनंती आहे, चोखोबारायाच्या कृतीकडे देवानं पाहिलं का वृत्तीकडे? वृत्तीकडे. अजून बोलतो, मांस विकणं हे काम चांगलं आहे का वाईट आहे? म्हणा की वाईट. पवित्र आहे का अपवित्र आहे? अपवित्र आहे. मग असं जर असेल तर सजन कसा या? याचं काय उत्तर द्यायचं? मग उत्तर याचा अर्थ एवढा ऐकून आपलं बी एखादा हायवेला दुकान टाकायचं असा अर्थ नव्हे. याचं उत्तर इतकंच देतो, सजन महाराजाच्या कृतीकडे नाही देवानं लक्ष दिलं, त्यांच्या वृत्तीकडे लक्ष दिलं. माईबाप आपल्या आपल्या धर्मानुसार, आपल्या आपल्या आश्रमानुसार, आपल्या आपल्या पंथानुसार, आपल्या आपल्या वयानुसार, शेवटचं बोलतो आपल्या परिस्थितीनुसार कोणतंही काम करण्याची जीवनात वेळ येऊ द्या, लाजू नका, काम जरूर करा, जरूर करा. वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुदेव घुले बाबा पाठामध्ये सांगत असताना असं म्हणायचे, बुवा श्रीमद भगवद गीतेने कर्माचा त्याग सांगितलेला नाही, कर्मातील त्याग सांगितलेला आहे. किती कळलं असेल वाक्य देव जाणे. तोही मी उगला कर्मी वर्ते, भगवान बोलतात. अर्थ इतकाच आहे, काम टाळू नका, कर्तव्य टाळू नका. कर्तव्य केलंच पाहिजे, काम केलंच पाहिजे. मूर्ख कोणाला म्हणायचं मी व्याख्या सांगतो बरं का, लिहून घ्या, पेन असेल तर लिहून घ्या. मूर्ख कोणाला म्हणायचं सांगू, ऐका. मग गरीब असून जर काम करत नसेल तर तो मूर्ख आहे. गरीब असून काम करत नसेल तर तो मूर्ख आहे. आणि अजून एक पुढचं वाक्य आहे का, श्रीमंत असून दान देत नसेल तर तो एक मूर्ख आहे. आता शोधा मूर्ख कुठं आहे. मी दोन्ही व्याख्या सांगितल्या. आपण कुठं बसतोय ज्येष्ठीने ठरवायचं. आता गरीब असून काम करत नसेल तर तो मूर्ख आहे, आणि श्रीमंत असून जर दान देत नसेल तर तो, गरीबाने काम केलंच पाहिजे आणि श्रीमंताने दान जाताना देऊन जा. थांबणार आहे मी. चांगला आहे का? हेतू माझ्या बोलण्याचा इतकाच आहे, इतकाच हेतू आहे की कर्म केलं पाहिजे. फक्त ते काम कोणतंही करायची वेळ येऊ द्या, देह कामात ठेवा आणि मन गोविंदात ठेवा. मनाने भगवंताचं चिंतन करा. काम नाही टाळायचं, काम नाही सोडायचं. चला, कृती महत्वाची नसून वृत्ती महत्वाची आहे. कधी कधी लोकांचं काय असं असतं बघा, त्यांचं कृतीच चांगली असते, कृती चांगली असते आणि वृत्ती मात्र हलकट असते. काय काय कामाचं आहे होते. एक जुन्या काळातली गोष्ट आहे, 40-45 वर्षापूर्वीची गोष्ट आहे बाबा. एक तालुक्याचे तहसीलदार तालुक्याहून खेड्यावर आले. खेड्यातलं कामकाज उरकलं आणि निघाले. परत जाताना रस्ता खराब होता. वरून ते सुकल्यासारखं दिसायचं, खालून मात्र चिखल तसाच होता. त्याला आमच्या भागात डेरा म्हणतात. डेरा वरनं सुकल्यासारखं दिसतं, खालून मात्र ओलच चिखलच. रस्ता खराब होता, रस्ता नीट नव्हता. कधीची गोष्ट ही 45 वर्षापूर्वी. कारण त्यावेळेस काय देशाला गडकरी साहेब मंत्री नव्हते. काही येत नाही का डोक्यात? काय 45 वर्षापूर्वी गडकरी कुठं मंत्री होते? नव्हते. आणि म्हणून रस्ते खराब होते. महाराज, आज काय आनंद वाटतोय, एवढं समाधान वाटतंय बिचाऱ्या गडकरीमुळं. खरं सांगू, मी दिवसभर 450 दिवस आज केलाय आणि आता 550 करून जायचंय. हे सगळं का शक्य होतंय? बिचाऱ्या नितीन गडकरीमुळे शक्य होतंय. इतके उत्तम रस्ते केले महाराष्ट्रभर. फिरा तुम्ही, बघा तुम्ही. म्हणून मी नेहमी म्हणतो, बिचाऱ्या गडकरीने महाराज लोकांचं आयुष्य वाढवलं बघा. शिरत नाही का डोक्यात? तुम्ही फिरा, मग लक्षात येते. खूप रस्ते उत्तम केले, खूप दर्जेदार. म्हणून आम्ही आवडीनं त्यांना
नितीन गडकरी नाही म्हणत, आम्ही त्यांना आवडीनं नितीन रोडकरी म्हणतो. त्यांचं नाव काय ठेवलंय आम्ही? नितीन रोडकरी. त्यांचं अजून एक नाव ठेवलंय आम्ही नितीन पुलकरी, एवढं उठाण पुल. आणि अजून एक नाव ठेवलंय आम्ही तिसरं नितीन रोडकरी. थोडा उशीर लागतोय तुमच्या थोडा आर्थिंगला पाणी होता म्हणजे लवकर करेल. माझा मुद्दा इतकाच आहे दादानो, जे चांगलं आहे सचिन महाराज, अरुण महाराज, जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणायचं वक्त्याकडे धाडस पाहिजे. अरे जे चांगलं आहे त्याला म्हणा की चांगलं, काय बिघडत आहे? मी काय सगळं व्याख्यान केलं. 45 वर्षापूर्वी रस्ते, साहेबांची गाडी फसली. कोणाची? तहसीलदार साहेबांची गाडी फसली, रेस केली, ड्रायव्हरनं चाका आतच गेली. काय करावं काय करावं? साहेब गाडीतनं खाली उतरले, खिशातला मोबाईल काढला, शिपायाला बोलवायला मोबाईल काढला, पण जागा खड्ड्याची असल्यामुळं कोणत्याच कार्डला रेंज नव्हती. संकट आली की सगळी एकदाच येतात. काय करावं काय करावं? तेवढ्यात एक 10-12 तरुणी पोरं तिथं आली, 20-25 वयोगटातली तरुणी पोरं तिथं आली. काय झालं? गाडी बसली, मदत करा. ठीक आहे म्हणे, मदत करतो. आणि मग त्यांनी ढकलून 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 ती गाडी बाहेर काढली. साहेबांना आनंद वाटला, पोरांनाही बरं वाटलं. साहेबाने खिशामध्ये हात घातला, एक 500 रुपयाची नोट काढली, पोरांच्या हातात दिली. पोरही खुश झाली, पोरही निघाले, साहेबही निघाले. साहेबांनी पुन्हा हाक मारली, अरे इकडे तरुण आहेत तुम्ही? म्हणे हो. काय करता? उद्योग काय करता? मुलाने उत्तर दिलं, हाच उद्योग करतो. म्हणे हाच? हो हाच होता. अशीच कोणाची गाडी फसली केली तर आम्ही आपले ढकलून ढकलून बाहेर काढतो. बिचारे खुश होतात, 100-500 रुपये देतात, आमचं आपलं भागतं. मुलं निघाली, साहेब निघाले. पुन्हा साहेबांनी हाक मारली, अरे इकडे. काय झालं? ते साहेब थेट तहसीलदार झालेले होते. त्याने विचारलं, अरे तुमचा हा व्यवसाय पावसाळ्यात चालेल, उन्हाळ्यात काय करता? मुलाने उत्तर दिलं, हाच उद्योग करतो उन्हाळ्यात सुद्धा. चालणार कसा? ते बघा म्हणे, तिकडे बघा. तुम्ही नका कोणी बघू. ती बैलगाडी दिसली, बैलगाडीत त्या पाण्याच्या टाक्या दिसल्या, मांडलेल्या टिपा दिसल्या. लांबून पाणी आणतो म्हणे विहिरीवरनं आम्ही, आणि तिथं ओततो म्हणे. तिथं ओतलेलं पाणी बरोबर उतारा नाही इथे येतं. आम्ही उन्हाळ्यात सुद्धा ही जागा वाळूच देत नाही. आता मला तुम्ही नीट उत्तर द्यायचं. फसलेली गाडी ढकलून ढकलून बाजूला काढणं ही कृती चांगली आहे का वाईट आहे? चांगली आहे की चांगली आहे, पण त्याकरता गाडी फसलीच पाहिजे ही काळजी घेणं ही वृत्ती वाईट आहे. आपल्या चिंतनाचा आत्ताचा मुद्दा इथं आहे. एखाद्या वेळेस कृती खराब असली तरी चालेल, पण वृत्ती स्वच्छ असली पाहिजे. संत आपल्यापेक्षा विशेष का? त्याची उत्तर मी 2 दिली. पहिलं उत्तर, त्यांचा आचार श्रेष्ठ म्हणून ते विशेष. दुसरं उत्तर, त्यांची वृत्ती श्रेष्ठ म्हणून ते विशेष. तुकोबारायांना विचारलं, महाराज संत आमच्यापेक्षा का विशेष? असं त्यांच्या जवळ काय आहे म्हणून ते विशेष? हे विचारल्यानंतर संत आपल्यापेक्षा का विशेष, असं त्यांच्या जवळ काय आहे याचं उत्तर महाराज सेवेकरिता घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात देतात. संग जागा वाद
वास सर्व काळ संचला सकळ मूर्तिमंत अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज संत आपल्यापेक्षा का विशेष असं त्यांच्या जवळ काय आहे याचं उत्तर या पहिल्या चरणात देतात. लक्ष द्या, काय उत्तर दिलं? संत संगे याचा वास सर्व काळ. याचा म्हणजे देवाचा. देव संताच्या सहवासामध्ये सर्व काळ राहतो म्हणून संत विशेष. तर मग या पहिल्या चरणावर एक प्रश्न आहे, शंका आहे. कोणती शंका आहे? देव त्यांच्या सहवासात सर्व काळ राहतो म्हणून जर संत विशेष असं तुकोबाराय म्हणतात, तर मग देव सर्व काळ कुठे राहत नाही? देव कुठे राहत नाही? विठ्ठल जळी स्थळी विठ्ठल विस्तारला सर्वा घटी सर्वस्य चाहम एरवी सर्वांचे हृदय देशी. सगळी प्रमाण बघा, अणु अणुत रेणू रेणूत कणा कणात सर्व ठिकाणी कोण आहे? कोण आहे? सर्व घटी देव आहे. एक बोलू का? देव नाही म्हणणाराच्या शरीरात सुद्धा कोण असतो? देवच असतो. कशावरून? तो नाही म्हणतो यावरून. नाही लक्षात आलं का? अहो रघुराज महाराज, देव नाही असं वाक्य म्हणण्यासाठी सुद्धा त्याच्या शरीरात कोण पाहिजे? मग कसं? त्याच्या शरीरातला जर देव निघून गेला तर मग शेजाऱ्याने म्हणावं लागतं राम नाम सत्य आहे उचला. म्हणून नीट ऐका, देव नाही नाही म्हणणारे जे लोक आहेत, राम नाही नाही म्हणणारे जे लोक आहेत, रामाबद्दल नको नको बोलणारे जे लोक आहेत, ते लोक सुद्धा रामाला मानतातच मानतातच. या देशाचं सौभाग्य आहे, 500 वर्षाच्या प्रतीक्षेला यश आलं आणि 22 जानेवारी 2024 या दिवशी म्हणजे आजपासून तारखेनुसार 1 वर्षापूर्वी बरोबर मोठ्या थाटात दिमाखात वैभवात जल्लोषात राम ललाच्या मूर्तीची प्रतिष्ठा अयोध्येमध्ये झाली आणि सगळ्या भारताने तो आनंद काय केला? साजरा केला. आनंद झाला अयोध्येचे आले भरत
घरी गेल्यानंतर वेळ मिळेल का? होय म्हणा की आता घरी गेल्यावर वेळ मिळेल. घरी गेल्यावर जर वेळ मिळाला तर तुकोबारायची गाथा काढा आणि हा अभंग सगळा बघा. मला वाटतंय 450 वर्षापूर्वी तुकोबारायाने 22 जानेवारी 2024 या दिवसासाठीच हा अभंग लिहून ठेवला होता का काय कोण असतो. तुम्ही सगळा अभंग बघा घरी गेल्यावर. काही लोक म्हणतील आता आम्हाला कधी जमायची वेळ मिळायचा, तुम्हाला कशाला बोलवलंय मग आम्ही सांगून टाकतो सगळं अभंग सांग. आनंद झाला अयोध्येशी आले रघुनाथ, अवघा जय जयकार आळंगीला भरत, आनंदले लोक नारी नर परिवार, शंख भेरी तुरे वाद्यांचे गजर, करीते अक्षयवाने ओवाळीते रघुवीरा, लक्ष्मी सहित लक्ष्मण दुसरा, झाले रामराज्य आनंदली सकळे, तुका म्हणे गायी वस्ये नर नारी बाळे. किती गोड अभंग आहे. चला माझा मुद्दा इतकाच आहे, जगाने स्वागत केलं रामललाच्या येण्याचं, बरोबर, जगाने स्वागत केलं, पण त्याही घटनेवर अनेक लोकांनी नको नको त्या प्रतिक्रिया दिल्या. निमंत्रण असून सुद्धा नाही गेले. ऐका ऐका, रामाबद्दल नाही नाही ते बोलले, पण तेच लोक त्या दिवशी 22 जानेवारी 2024 या दिवशी जमल त्या मंदिरात जाऊन त्यांनी आरत्या केल्या. आज मला बरं वाटतंय बघा, ते पुढं खोक मांडलेलं नाही, ते असतं ना टेप करायचं, ते काय असतं बरं आहे गड्या असतं. बरं तुम्ही 50 वर्ष सुद्धा बिगर कॅमेऱ्याच साजरं करा. मी का बोलतो लक्षात ठेवा. माझा मुद्दा इतकाच आहे, देव नाही म्हणणारा माणूस सुद्धा पर्यायानं देवाला काय करतो, मानतोच. एक नाव सांगतो, गोपाळ गणेश आगरकर. नास्तिक होते, देव नाही म्हणायचे, पण दररोज विष्णू सहस्रनाम वाचायचे. त्यांना विचारलं, तुम्ही देव नाही म्हणता? हो नाही म्हणतो. मग विष्णू सहस्रनाम तुम्ही रोज का वाचता? त्याने उत्तर किती गोड दिलं बघा. ते म्हणाले, देव नाही म्हणतो गोष्ट खरी आहे, तरी पण मी रोज विष्णू सहस्रनाम वाचतो. त्याचं कारण आहे म्हणे, असलाच तर आपल्या कोण घोटाळा होऊ नये म्हणून. काय सिद्ध झालं याच्यातून? देव सगळे आहे. थोडक्यात चला, म्हणजे सर्व ठिकाणी देव आहे. म्हणजे तुमच्या माझ्या आपल्या सगळ्याच्या जवळ देव आहे. अजून एक विचारतो, आपल्या सगळ्याच्या जवळ जो देव आहे, तो देव 2.5 तास आपल्या जवळ असतो का सर्व काळ आपल्या जवळ असतो? सर्व काळ. बघा, म्हणजे दोन्ही उत्तर तुम्हीच दिली. पहिलं उत्तर काय दिलं तुम्ही? देव सर्व ठिकाणी आहे. आणि दुसरं उत्तर काय दिलं? सर्व काळ आहे. तर मग आता थोडा रिवर्स घेत टाका. तुकोबारायांनी संत विशेष ठरवताना घटनेतलं कोणतं कलम वापरलं? कोणतं कलम वापरलं? तुकोबाराय सांगतात, देव त्यांच्या सहवासात सर्व काळ राहतो, म्हणून संत विशेष. तर मग तुमच्या माझ्या आपल्या सहवासात सर्व काळ बुद्ध राहतात का? कोण राहतंय? देवच की. मग आपण सगळेच विशेष का नाहीत? या प्रश्नाचं उत्तर आहे का? उत्तर असं आहे,
केवळ वस्तूचं अस्तित्व असून चालत नाही, त्या वस्तूचं प्राकट्यही असलं पाहिजे. शुद्ध निखळ चैतन्य ब्रह्मतत्व याचं सगळीकडे अस्तित्व आहे, पण प्राकट्य नाही. मायेचं सगळीकडे प्राकट्य आहे, पण तिला अस्तित्व नाही. 14व्या अध्यायात ज्ञानोबा बोलतात, ये नाही हेची रूप ठाण्याती उमप, हे निद्रिता समीप चेता दुरे. ज्ञानोबाची भाषा आहे, लक्ष द्या. अस्तित्व असूनही प्राकट्य जर नसेल तर उपयोग होत नाही. एकदम सोपं कर. तुम्हाला साखर माहिती आहे का? आहे. कशापासून बनते? ऊसापासून. म्हणजे ऊसामध्ये साखरेचं अस्तित्व असतं का? बोला ना. नाही असतं. ऊसात साखरेचं अस्तित्व आहे. घरी महाराज आले होते, मालकाने सांगितलं बाईसाहेबांना, चहा ठेवा, महाराज आले. बाईसाहेबांनी हळूच मालकाला घरात आतमध्ये बोलावलं आणि अशी फजिती केली म्हणता, चहा ठेवा. उचलली जीवन लावली टाळ्याला, चहा ठेवा. आहे का डब्यात साखरेचा पत्ता, चहा ठेवा. हाही पठ्ठ्या ऊसातल्याच पट्ट्यातला. त्यानं बी आपल्या पत्नीला ठणकावून सांगितलं, जा आण तिथले 2 ऊस मोडून आणि टाक पातेल्यात. चहा होईल ना? बोला ना राव, होईल ना? नाही होणार का? का ऊसात साखर नाही का? बोला ना. आहे. मग टाकाचे 2 ऊसच मोडून पातेल्यात, होतोय का चहा? उत्तर इतकंच आहे, ऊसात साखरेचं अस्तित्व आहे, पण प्राकट्य नाही, आणि म्हणून काम होत नाही. पुढचं उदाहरण देतो. माझ्या माता भगिनी आहेत. दुधामध्ये तूप असतं का? दुधात म्हणतोय मी, पाण्यात नव्हे. दुधात तूप असतं ना? असतं. घरी महाराज आले होते. महाराज मालकाने सांगितलं, जरा महाराजांना भातावरती तूप वाढा. बाईसाहेब घरात गेल्या आणि वाटी भरून दूध आणलं आणि ओतलं भातावर. महाराज घ्या यातलं तूप. याचा अर्थ हा प्रयोग तुम्ही माझ्यावरच करा असा नव्हे. मी जेवण पोटभर करून उभं राहिलोय. खरं म्हणजे या ज्ञानदीपजीने एवढं जीव घातलंय बघा. मी त्यांना म्हटलं होतं, इतकं जीव घातल्यावर पुन्हा इतकं जीव घातल्यावर पुन्हा कीर्तन करायला लावणं हे चांगलं नाही. पण मी हेही वाक्य म्हणालो, कीर्तन न करता इतकं चांगलं जीव तरी कोण घालत? पण त्यांच्या मातोश्रीने सांगितलं, बाबा बिगर कीर्तनाचंच या, कीर्तन नसताना या, तरी आम्ही तुम्हाला नक्की जीव घालू. वारकऱ्यावर प्रेम करणारे लोक आहेत तुम्ही. तुमचं अभिनंदन, मनापासून अभिनंदन. लक्ष्मण महाराज तुम्हाला सुद्धा मी बोललेलो होतो, खूप चांगलं होतं जेवायला तुम्ही आले. म्हणजे आता उगाच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं, खूपच चांगलं जेवण. तर ऐका काय जे खाल्लंय त्याचं बोललं पाहिजे, नंतर पुन्हा व्यवस्था होत असते. तर लक्ष द्या, मुद्दा इतकाच आहे, दुधात तुपाचं अस्तित्व नाही का? आहे. पण तूप म्हणून दूधच दिलं तर चालेल का? नाही चालणार. पुढचं विचारतो, लाकडात अग्नी असतो का? लाकडात म्हणतोय, लाकडात असतो. नाही मग कशा दगडात असतो? लाकडात आहे. मग 4-2 लाकडं चुलीत ठेवली आणि थांबा महाराज पाणी गरम होतंय, होईल का? नाही. उत्तर आहे, लाकडात अग्नीचं अस्तित्व आहे, पण प्राकट्य नाही, काम होत नाही. मला वाटतं या 3 दृष्टांतातून तुमच्या आता हे थोडं ध्यानात आलंय, काय? अस्तित्वापेक्षा प्राकट्य महत्वाचं आहे. अजून सोपं करू, अजून सोपं करतो. चिखल असतो, चिखलामध्ये कमळ असतं आणि त्या कमळाच्या बुडाशीच बेडूक असतं. त्या बेडकाच्या जवळच कमळ आहे. कमळामध्ये परागकण आहे, मकरंद आहे.
त्या पराग कणाचं अस्तित्व बेडकाच्या जवळ आहे. बेडकाच्या जवळच परागकण आहे. म्हणजे बेडकाच्या जवळ पराग कणाचं अस्तित्व आहे. तर मग एक बेडूक एका दिवसामध्ये साधारणपणे 1.5 छटाक परागकण सेवन करतो का 2.5 छटाक? अंदाजे बोला, चुकलं तर चुकू द्या. किती? 1.5 छटाक. त्यांनी सांगितलंय बेडूक 1.5 छटाक परागकण सेवन करतो. बेडूक काहीच नाही. बेडूक परागकण खातो का कमळातला? आता काय उपयोग आहे? एसटी निघून गेल्यावर बोचकं घेऊन पळण्यात काय माहिती? चांगलं लक्ष द्यायचं, कीर्तन नीट ऐकायचं. बेडकाच्या जवळ परागकणाचं अस्तित्व आहे, पण तरी तो परागकण सेवन करत नाही. त्याचं कारण आहे अस्तित्व आहे पण प्राकट्य नाही. आणि मग काय खातो तो? आता बोला. चिखल खा. कोण? बेडूक. कोणता? चिखलातला. आणि हे मी कोणाचं सांगतोय? बेडकाचं सांगतोय. आणि ते सांगण्यासाठी मी इथं आलोय. काय झालं बघा, कीर्तन ऐकताना लोकांना कीर्तन आपल्यासाठी चाललंय असं वाटतच नाही. आता काय? श्रीमद भागवत कथेत ते महाराज म्हणालेले असतात. भगवत पूज्यपाद शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला म्हणाले, लोक म्हणतात परीक्षितीला म्हणाले, म्हणू द्या परीक्षितीला, आपल्याला काय करायचं? चला, बेडकाच्या जवळ परागकणाचं अस्तित्व आहे पण प्राकट्य नाही म्हणून चिखल खातो. 4 गोष्टी सांगितल्या बरं का. आता 5वी गोष्ट सांगतो तुम्हाला. ते गोचिड माहिती आहे का? गोचिड माहिती आहे? गाईच्या शिंगाला असतो का शेपटीला असतो? कासेला असतो. कुठं असतो? काशीला. अगदी बरोबर आहे. आणि दूध कुठं असतं? दूध काशेतच असतं. गाईच्या काशेतच असतं. म्हणजे त्या गोचिडाच्या जवळ ऐका दुधाचं अस्तित्व नाही का? आहे. तर मग एक गोचिड एका दिवसात अंदाजे 6 मिली दूध पितो का 13 मिली दूध पितो? चुकलं तर चुकू द्या. रक्त पितो. ऐका, लक्ष द्या. तर तो दूध पित नाही का बरं? त्याच्या जवळ दुधाचं अस्तित्व आहे पण प्राकट्य नाही आणि म्हणून दूध पिऊ शकत नाही. मग नीट ऐका, मग तो गोचिड काय पितो? रक्त पितो. काय? रक्त पितो. एकच गोचिड असं दुसऱ्याचं रक्त पितो का सगळीच गोचड असं दुसऱ्याचं रक्त पितात? सगळीच ना? सगळी तशीच आहेत ना? हे म्हणते सगळी तशीच आहेत. माझं काय, तुम्हीच उत्तर देता. मायबाप, माझी विनंती आहे तुम्हाला, प्रेमाची विनंती आहे तुम्हाला, करता चाल तर समाजाचं पोषण करा पण कुणाचं शोषण करू नका. आज कळकळीची विनंती आहे. मी 5 गोष्टी सांगितल्या बरं का. 6वी गोष्ट सांगतो. एक दरिद्री मनुष्य आहे, भिकारी आहे, उपवाशी आहे, दरिद्री आहे, हातात ताट घेतलेला आहे, भीक मागतोय, द्यावो गरीबाला काहीतरी म्हणून भीक मागतोय. तो ज्या जागेवर बसून भीक मागतोय त्याच्या खालीच जमिनीत 3 फूट खोल अंतरात सोन्याच्या मोहराचा हंडा आहे. फक्त तो भिकारी नेमका कुठं बसून भीक मागतोय ती जागा मला विचारू नका, नाहीतर कीर्तन झाल्यावर लोक खोदायला जाईल. उत्तर द्या. भिकाऱ्याच्या जवळ धनाचं अस्तित्व आहे तरी पण तो भीक मागतोय. कारण का? अस्तित्व आहे पण प्राकट्य नाही. मला वाटतं या 6 दृष्टांतातून आता तर तुमच्या पक्कच ध्यानात आलं, अस्तित्वापेक्षा प्राकट्य महत्वाचं आहे. मग लक्ष द्या. ऐका 3 ओव्या देतो आता मी तुम्हाला. 3 ओव्यात ज्ञानोबा राय बोलतात,
कमलकंदानी धरदुरी नांदनुक एकेची घरी परे परागो शेविजे भ्रमरी एरा चिखलुची उरे पाये पादुद पवित्रानी गोड पाशी त्वचेची या पदराड ते अव्वेरुणी गोचीड अशुद्ध काय निघती सांगे निदैवाच्या परिवरी लोया रुतलिया हाती सहस्रवरी परितेत बैसोनी उपवासू करी खादरी द्विजिये तैसा हृदयामध्ये निरामू असता सर्व सुखाचा आरामो की भ्रांताशी कामो विषयावरी. लक्ष नीट द्या. अस्तित्वापेक्षा प्राकट्य महत्वाचं आहे. ऐका, तुमच्या माझ्या जवळ देव आहे पण ऊसातल्या साखर सारखा काय कामाचा, काय कामाचा. ऐका, त्याला प्रगट करता आलं पाहिजे. आणि म्हणून आता ऐका, ऊसावर प्रक्रिया केली की साखरेचं प्राकट्य, मंथन केलं की तुपाचं प्राकट्य. बरोबर. आणि लाकडाला काय करायचं, काडी लावायची. काड्यात लावायची कस काय घेण्यात येतं. हे पूर्वीचे काळातले लोक काड्या लावत नव्हते. हे आत्ता निघाले काड्या लावायचा उद्योग. पुढे बोलू का. 700 वर्षापूर्वी काडीच नव्हती. पहा ज्ञानेश्वरीतला पहिला अध्याय. ज्ञानोबाराय बोलतात, काष्टे काष्ट मथीजे मग ते तवन्ही उपजे. ऐका, घर्षण केलं की अग्नीचं प्राकट्य, प्रक्रिया केली की साखरेचं प्राकट्य, मंथन केलं की तुपाचं प्राकट्य आणि चिंतन केलं की देवाचं प्राकट्य. म्हणून लक्षात ठेवा, नाम चिंतनानेच देव प्रगट होतो. सोनियाचा दिवस आहे सोनियाचा दिवस सरशी उडी घालोनिया स्तंभ फोडी मोहे धाव घाले पान्हा नाव घेता पंढरी राणा. थोडक्यात लक्ष द्या. संत ज्ञानोबाराय, संत तुकोबाराय, सद्गुरु जोग महाराज, थोर संत वासुदेव महाराज हे महात्मे आपल्यापेक्षा विशेष का. देव त्यांच्या जवळ आहे आणि आपल्या जवळ आहे, मग तेच विशेष का. उत्तर आहे, त्यांनी नामस्मरण करून देवाला प्रगट केलंय. देवाला काय केलंय, प्रगट केलंय. कारण आपण आता कीर्तनात हे ऐकून आलोय, केवळ अस्तित्व असून उपयोग नाही, प्राकट्य झालं पाहिजे. देव तर तुमच्या माझ्या सगळ्याच्या जवळ आहेच की, पण तो प्रगट करता आला पाहिजे. आणि देव प्रगट कशाने होतो, नामस्मरणाने. म्हणून माझी आपणा सर्वांना विनंती आहे, नामस्मरण करायला नाही म्हणू नका, नाही म्हणू नका. लोक आम्हाला बोलता बोलता बोलतात म्हणतात, मी म्हटलं कारण नामस्मरण. लोक आम्हाला म्हणतात, महाराज वेळच नाही हो. काय बोलतात, वेळच नाही हो. मी त्यांना म्हटलं,
आता सध्या तुम्ही जिवंत आहेत ही वेळच आहे हो. अजून काय वेळ पाहिजे? कोरोनाच्या झपक्यातून वाचलाच गड्या, अजून काय वेळ पाहिजे? एक खरं सांगा, पैसेवाली माणसं मेले की नाहीत कोरोनात? पैसेवाले मेले, सत्ता असलेले मेले, जास्त ओळखीवाले मेले, मोठ्या दवाखान्यात नेलेले ते तर 100% मेले. पण तरीही आपण मात्र सगळे वाचलो की नाही? वाचलो की नाही? मग कशासाठी वाचलो? काय माझी विनंती आहे तुम्हाला, प्रेमाची विनंती आहे. बर्वे झाले आजीवरी, नाही पडिल मृत्यूची हरी, वाचून आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. दादानं विनंती आहे, देव आपलं नामस्मरण करायला वेळ नाही असं म्हणू नका. नाही, पुष्कळ वेळ करा नामस्मरण. माझ्या माता भगिनी आहेत बघा, मला सांगा बरं, स्वयंपाक करताना काम तोंडाला असतं का हाताला असतं? तुम्ही सांगता. असू दे असू दे, सध्या प्रगतीचा काळ आहे. तर स्वयंपाक करताना काम कोणाला असतं? मग मी म्हणतो तोंडाला काय काम आहे बरं? मग स्वयंपाक करता करता हरिपाठ म्हणत म्हणत करायला काय अडचण आहे? काय अडचण आहे? नीट कीर्तन आहे का? नीट आहे का? मुखातल्या संजीवनी मंत्राचा परिणाम, गोरक्षनाथाच्या मुखातल्या संजीवनी मंत्राचा परिणाम चिखलावर झाला आणि त्या मातीच्या पुतळ्यातून गहिनीनाथाचा जन्म झाला. संत जनाबाईच्या मुखातल्या विठ्ठल मंत्राचा परिणाम शेणावर झाला, गौरी विठ्ठल विठ्ठल म्हणू लागली. तुम्ही जागे आहेत ना? मग मला उत्तर द्या, जर शेणावर परिणाम होतो, जर 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 चिखलावर परिणाम होतो, तर गहू तांदूळ ज्वारी बाजरी याच्यावर परिणाम होईल का नाही? होईल ना? मग माझी विनंती आहे, एकीनं हरिपाठ पुढं म्हणावा, दुसरीनं हरिपाठ मागं म्हणत म्हणत स्वयंपाक करावा. काय बिघडतं बरं? एक जण मला भेटले कीर्तन झाल्यावर विचारी, म्हणजे महाराज मी काय करू? लका मी म्हणजे मी एकटीच आहे, जाऊच नाही, मी काय करू? मी तिला म्हटलं, ठीक आहे म्हटलं, सासून पुढं म्हणावा, सुनेने माग म्हणावा हरिपाठ. काही काही घरात दिवसातून 2दा घेतात सासू हरिपाठ, न चुकता घेतात हरिपाठ. कळलं? माझी विनंती आहे, वेळ नाही असं नका. पुरुष मंडळी म्हणतील, तुम्हाला काय महाराज, आम्ही खेड्यात राहतो, गावाकडे तिकडे राहतो, शेतकरी आम्ही माणसं, आम्हाला कुठं वेळ आहे? अहो गावावर गेल्यावर शेती करावं लागते, नांगर हाकावा लागतो. जाऊ द्या. अहो नांगर हाकताना, नांगराच्या मागे चालताना हातापायाला काम आहे का तोंडाला काम आहे? तोंडाला काय काम आहे? नांगराच्या मागे चालता चालता विठ्ठल 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 म्हणत चाला की काय बिघडतंय? ऐका, पण शेतकरी हुशार, त्याने म्हटलं महाराज बैलाला हाकरावं लागत नाही का? त्याच बी बरोबर आहे, म्हणलं बरोबर, हाकरावं लागतं बैलाला. पण बैलाला कधी हाकरावं लागतं? जर त्याने तास सोडला तर, जर त्यानं तास सोडला तर. आणि बैल कधी तास सोडतो का? हा, सोडलं तर बैलच तास सोडतो. माय बाप माझी विनंती आहे, प्रेमाची विनंती आहे, वेळ नाही असं म्हणू नका. लांबवत नाही कीर्तन, संपवतोय वेळेला. मला एक सोपं विचारतो, जाऊ द्या चला. आता हे कीर्तन संपल्यानंतर आपल्या आपल्या घरी जाताना हातापायाला काम आहे का तोंडाला काम आहे? एवढंच बोला. मी हातापायाला काम म्हटलं, गाडी चालवायची म्हटलं हाताला बी काम आहेच हो, बरोबर. तोंडाला काय काम? तोंडाला काय काम? मग इथनं घरी जाताना तुम्ही जर विठ्ठल विठ्ठल म्हणत निघालात, रामकृष्ण हरी असं म्हणत निघालात, बरोबर, तर कोणाचं 5 वेळा होईल, कोणाचं 50 वेळा होईल, कोणाचं 500 वेळा होईल, कोणाचं 5000 वेळा होईल. होईल की नाही? जितकं घर लांब तितकं नामस्मरण जास्त होईल की नाही? पण माणसं इथनं घरी जाताना नामस्मरण करत घरी जात नाहीत, कीर्तनकाराचं माप काढीत करीत.
पण कशा करता बरं? आता आमचं माप काढल्यानं काय आमचं माप काय कमी होणार आहे का? कुठं आहे समिती? कुठं आहे ना सगळे? काय कमी होणार आहे का? नाही ना काय होणार कमी? माझा मुद्दा नीट आहे का? मुद्द्याकडे लक्ष द्या. वेळ नाही असं म्हणू नका. ही जिंदगी पुन्हा नाही, हे आयुष्य पुन्हा नाही. उद्याचा दिवस पाहू का नाही कोणाच्या हातात आहे. याच्या करता नामचिंतन करा. नामस्मरणाने देव प्रगट होतो संचला सकळ, म्हणजे निर्गुण निराकाराचा अनुभव आला. आणि मूर्तिमंत संचला म्हणजे सगुण साकाराचा अनुभव आला. महाराज कळलं आम्हाला आता एक सांगा, काय नामचिंतनाने त्यांनी देवाला प्रगट केलं म्हणून संत विशेष इथपर्यंत कीर्तन कळलं. पण प्रगट केलेला देव त्यांच्याच जवळ कायम का राहतो, त्याकरता त्यांनी काय केलं हे आम्हाला सांगा. महाराज त्याचं उत्तर अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. घालोनिया काळ अवघा बाहेरी, त्याशीच अंतरी वास दिला. लक्ष द्या, देव ऐका त्यांच्याच जवळ कायम का राहतो याचं उत्तर दुसऱ्या चरणात तुकोबारायांनी दिलं. त्या करता त्यांनी काय केलेलं असतं. घालोनिया काळ अवघा बाहेरी, अवघा काळ बाहेरी घालोनी अंतरी त्याशीच वास दिला. त्याने काळाला बाहेर काढलेलं असतं. लक्ष द्या जरा, इथे काळ शब्दाचा अर्थ भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळ असं नाही बरं का. चांगला काळ, वाईट काळ असा नाही. इथे काळ शब्दाचा अर्थ आहे विकार. त्याने विकाराला बाहेर काढलं, दोषाला बाहेर काढलं, दुर्गुणाला बाहेर काढलं आणि अंतरंगामध्ये जागा पांडुरंगालाच दिली. ऐका ऐका, विकार बाहेर काढल्याशिवाय, दोष बाहेर गेल्याशिवाय, अंतःकरण पवित्र निर्मळ स्वच्छ झाल्याशिवाय परमात्मा आतमध्ये येऊन वास्तव्य करत नाही. आणि म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, कितीतरी प्रमाण सांगेल. तुका म्हणे चित्त करा रे येवोनी गोपाळ, काम क्रोध वैरी घातले बाहेरी, बैसलांतरी पांडुरंग. तुका म्हणे मोडा अहंकाराची मान, तुका म्हणे जरी गिळी अहंकार तरी वसे घर नारायण, तुका म्हणे पाख मन नारायण भोगाशी. थोडक्यात काय, अंतःकरण स्वच्छ पवित्र झाल्यानंतरच देव आतमध्ये येतो, तोपर्यंत शक्य नाही मायबाप. म्हणून माझी विनंती आहे, देव आपल्या हृदय मंदिरामध्ये यावा आणि तो प्रगट रूपाने राहावा. असं जर वाटत असेल तर ही जागा आपण पवित्र स्वच्छ निर्मळ केलीच पाहिजे. एकदम साफ सोपं बोलतो.
आपल्या घरी जर पाहुणे येणार असतील, कोण पाहुणे? पाहुणे म्हणजे पाहुणे नव्हे, मुलाला पाण्याकरता पाहुणे. तर आपण सगळं घर काय करतो? स्वच्छ करतो. एक जणाच्या घरची सतरंजी आणतो, दुसऱ्याच्या घरची खुर्ची आणतो, तिसऱ्याच्या घरच्या गादी आणतो, सगळं उसणं गोळा करतो. पाहुणा येतो, ती सगळी व्यवस्था पाहतो, खुश होतो, पोरगी देतो, आणि 6 महिन्यानंतर त्या पाहुण्याच्या लक्षात येतं रॉंग नंबर. आता काय उपयोग आहे? मी का आपल्याशी बोलतो? व्यवहारातला सर्वसामान्य पाहुणा खुश व्हावा म्हणून जर तुम्ही सगळं घर स्वच्छ करत असाल तर अनंत कोटी ब्रह्मांडाचा जगाचा मालक भगवान परमात्मा यावा आणि प्रसन्न होऊन या हृदयात राहावं असं वाटत असेल तर ही जागा स्वच्छच असली पाहिजे, पवित्रच असली पाहिजे, निर्मळच असली पाहिजे. एक बोलू का? विकार आणि देव दोन्ही एकत्र नाही कधी राहत. एक म्यान में 2 खडगन नहीं रह सकते. एका म्यान्यात 2 तलवारी नाही राहू शकत. माझ्या माता भगिनी इथं आहेत बघा. जुन्या काळातला दृष्टांत आहे, आता कळल का नाही कोणास ठाऊक, पण सांगून जातो. जुन्या काळामध्ये पाणी आणण्यासाठी घागर असायची बघा. घागर कळते का तुम्हाला? घागर म्हणजे घागर घेऊन नाही, घागर कळते तुम्हाला? ते आता नाही राहिलं. ते आता हर घर जल आलं. नळानं पाणी आलं ना घरी, घरोघरी नळ आला, हर घर जल. ही खेड्यात योजना राबली सगळी. आता योजना आल्या, घरकुलाची योजना, सगळं ते आलं. ते सौर ऊर्जा ते आलं, लाडक्या बहिणी. पूर्वी काय? तर आता ऐका, पूर्वीचा काळ ती घागर घ्यायची, एखाद्या नदीवर, एखाद्या विहिरीवर, एखाद्या ओढ्यावर जायचं आणि भरून आणायचं पाणी. बरोबर? घागरीचं तोंड असं वरती ठेवलं आणि एकदम घागर पाण्यात बुडवली. 3 फूट खोल खाली पाण्यात नेऊन ठेवली. बोला, घागरीत पाणी शिरेल का? नाही शिरणार. घागर बाजूला काढली, घागरीचं तोंड असं खाली केलं आणि एकदम घागर पाण्यात बुडवली आणि 5 फूट खोल खाली पाण्यात ठेवली नेऊन. आता बोला, घागरीत पाणी शिरेल का? घागर कशात आहे? पाण्यात. घागर पाण्यात असणं चांगलं का घागरीत पाणी असणं चांगलं? घागरीत पाणी असणं चांगलं. घागर पाण्यात असून काय उपयोग आहे? बऱ्याच घागरी नेहमी करता पाण्यातच असतात. नाही समजलं का तुम्हाला? काही लोक म्हणतात महाराज आम्ही नेहमी सत्यातच असतो. म्हणजे ही घागर नेहमी करता कशात आहे? पण अजून काय तिनं आज थेंब सुद्धा येऊ दिलेला. किती वर्ष झाली? 36. काय माझं कळतंय ना? समजतंय ना? नीट ऐका. या उद्योगात, आता उद्योगात म्हणेन मी, किती वर्ष होत याला 0 किंमत आहे. परिवर्तन किती झालंय हे महत्वाचं आहे. बदल किती झालाय हे महत्वाचं आहे. आणि लक्षात ठेवा, आपल्यात बदल झालाय का नाही हे ज्याच्या त्याला चांगलं कळत असतं. जरी लोक त्याच्या पाया पडत असले तरी त्याचं मन त्याला म्हणत असतं, गड्या तुझी लायकी नाही रे. म्हणत असतं, त्याचं म्हणत असतं. पण त्याचं मन त्याला हे म्हणत असतं, हसू दे, जोपर्यंत उद्योग चाललाय तोवर चालू दे. मायबाप, माझी कळकळीची विनंती, आपलं मन आपल्याला नेहमी सूचना देत असतं, नेहमी जाग करत असतं, नेहमी सांगत असतं, तू जसा बोलतो तसा वागत नाहीच बघ. मायबाप, माझी विनंती, तुम्ही शेजाऱ्याला फसवू शकाल, मनाला नाही फसवू शकत. आणि म्हणून कळकळीची विनंती आहे, परिवर्तनासाठी या मंडपात यायचंय, बदलण्यासाठी या मंडपात यायचंय. रोज कीर्तन ऐकायला येऊन पुन्हा घरी गेल्यावर जर सुनाला प्रचंड दुःखच देत असाल, उपयोग काय? मला वाटतं इथे आलेल्या सासा म्हणत असतील, या बोला तारीख दिली.
चला, माझी कळकळीची विनंती आहे, आपलं वागणं बदला, आपलं बोलणं बदला, आपली विचारसरणी बदला. चला, उत्तर इतकंच आहे. तर घागर कशात आहे? पाणी घागरीत पाणी शिरलंय का शिरलं नाही? बोला. तिच्यात काय आहे? हवा. हवा. ऐका, एक तर घागरीत हवा तरी राहील, नाहीतर मग काय करावं लागेल? घागर बाजूला काढावी लागेल, आडवी करावी लागेल. आमच्याकडे त्याला कानवडती म्हणतात. हळूच पाण्यात बुडवावी लागेल. जशी जशी घागरीतली हवा बाहेर निघून जाते, तसं तसं बाहेरचं पाणी आतमध्ये येतं. माझी विनंती आहे, प्रेमाची विनंती आहे, थोडी हवा बाहेर काढा. लोक म्हणतात, महाराज तुम्ही नका त्यांच्या नादाला लागू, सध्या ते हवेत आहे. हवा कळली? आपल्यासारखी गाडी कोणाकडेच नाही. हवा. आपला 3 मजली फ्लॅट आहे, 3 मजली बंगला आहे हडपसर मध्ये. हवा. पुण्यामध्ये 5 गुंठ्याचा प्लॉट आहे. हवा. आपल्या इतकं बँकेत नोटा कोणाकडेच नाहीत. हवा. गावाकडे 70 एकर शेती आहे. हवा. आपल्यासारखं कीर्तन कोणालाच येत नाही. आता जरा जास्त गुदगुल्या झाल्या हो. पण हवा हे एवढी गोष्ट खरी आहे. आता तुमच्या प्रत्येकाकडे कोणते कोणते ते काय उठून उभा राहून कोणी सांगू नका, कारण आपल्याकडे कीर्तनाची आता वेळ जवळपास संपत आलेली आहे. माझी विनंती आहे, हवा बाहेर गेल्याशिवाय पाणी आत येत नाही. तसं विकाराची, अभिमानाची, दुर्गुणाची, दोषाची हवा फेकून दिल्याशिवाय, बाहेर काढल्याशिवाय परमात्मा रूपी पाणी आत येत नाही हो. प्रयत्न करा. घालवण्या काळ अवघा बाहेरी, त्याशीच अंतरी वास दिला. देवाला जागा दिली. आता त्यांच्या जीवनात कसलाच विकार शिल्लक राहिलेला नाही. सगळे विकार त्यांनी फेकून दिलेत. काय आहे? आपलं जीवन 3 शब्दाच्या पलीकडे कधी जातच नाही. कोणते ते 3 शब्द आहेत तो सांगतो. सगळ्या जीवनाची आरती 3 शब्दात होते आपल्या. कोणते ते 3? पहिला आहे मी. मी. त्याच्यातनं उलगडा झालाच तर दुसरा शब्द असतो माझं. माझं. आणि दोन्हीतनं वाचलाच तर तिसरा शब्द असतो मला. मला. मी, माझं, मला. संपलं बघा जीवन आपलं. ऐका, साधूच्या जीवनात, संतांच्या जीवनात त्यांनी मीपणा फेकून दिलाय, माझेपणा फेकून दिलाय. मी माझी आईची आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण. निरंतर त्यांनी मीपणा संपवला, माझेपणा संपवला. ऐका, आता त्यांच्या जीवनामध्ये मला म्हणजे आपलेपणा तोही शिल्लक राहिलेला नाही. हा अभिप्राय महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात. आपले सजी नाही उरू देले, 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 आपले सजी नाही उरू
आपुलेसे जिहे नाही उरो दिले, चोजविता भले आईशी स्थळे, आईशी भले स्थळे चोजविता, जिही आपुलेसे उरो दिले नाही. संसारातला आपलेपणा दुःख देतो आणि परमार्थातला आपलेपणा सुख देतो. कळलं नसलं वाक्य तर सोपं करतो. संसारात आपण ज्यांना आपलं म्हणतो तीच माणसं आपल्याला बोला की दुःख देतात, आणि तरी सुद्धा त्यांना तुम्ही आपलं म्हणता. काय विशेष आहे? ते भाजीपाला वाहणार ते काय पिकअप असतं ना, त्याच्या पाठीमागं मी परवा वाचलं त्याने लिहिलेलं होतं, आपलेच गद्दार. आणि मग तरी तू आपलेच कशाला म्हणतो गद्दार आहे? काय कमाल आहे? एक लक्षात, काय लोकांना डोकं सुचलं रे. एवढं डोकं ज्ञानेश्वरीला वापरलं तर ज्ञानोबाला भेट देतील. मी का सांगतो? आपल्याला दुःख देणाऱ्याच लोकांना आपण आपलं म्हणतो. काय कमाल आहे, काय कमाल आहे. ऐका ऐका, आपल्याला आंघोळ कोण घालतात मेल्यावर? आपलीच माणसं. ताटीवर कोण बांधतात? आपलीच माणसं. खांदा कोण देतात? आपलीच माणसं. सरणावर नेऊन कोण टेकवतात? आपलीच माणसं. तुम्हाला काडी कोण लावतं? तरी तुम्ही त्यांना आपलं म्हणता. लक्षात ठेवा, आपलेपणा दुःख दिल्याशिवाय राहत नाही. संसारातला आपलेपणा दुःख देतो दादा. कराड भागातली गोष्ट आहे. कृष्णेचा काठ, सलग 170 एकर जमीन, 170 एकर ऊस त्या शेतकऱ्याचा. एकरी 110 टनाचं अवरेज, 110 टनाचं अवरेज एकरी साहेब. आणि 3400 रुपये पहिलं बिल. ऊस किती झोपले? 170 एकर. एकरी टन किती? 110. आणि पहिलं बिल किती? 3400 रुपये टनाला. आता तुम्ही काय करायचं? घरी जाऊन हिशोब चौकशी करा. मोठा माणूस हो बघ. आणि मी बंडल मारत नाही बरं का. कराड भागात इतका अवरेज आहे. आणि आणि बिल बिल भाव तिथं 3400 पहिलं बिल. बघता बघता त्या शेतकऱ्यानं 3-3.5 कोटीचा बंगला बांधला शेतात. कशाला कीर्तनात गरीबी ठेवायची लक्ष्मण महाराज? काय द्यायचंय काय घ्यायचंय आपल्याला? 3-3.5 कोटीचा बंगला बांधला. ऐका ऐका, आता एवढा मोठा बंगला बांधल्यावर जुनं घर गावातलं 10-10 पत्र्याच्या 2 खोल्या कोण राहतंय तिथं? सगळे बंगल्यात. एके दिवशी सकाळच्या 10:30 वाजलेल्या. मी सकाळच्या म्हटलोय 10:30 वाजलेल्या. पोर्च मध्ये म्हातारा खुर्चीत बसलेला बंगल्याचा मालक, 62-63 वर्षाचं वय. झालं काय? गावात लागली आग. लागू नये बरं काय, पण कीर्तनापुरती लागली. गावात आग लागली. नोकर पळतच आला. दादा गावात आग लागली, दादा गावात आग लागली. आता असं म्हटल्यानंतर या म्हाताऱ्यानं काय म्हणायला पाहिजे? बोला की काय म्हणायला पाहिजे? काय म्हणायला पाहिजे? अरे अरे कोणाचं पेटलंय रे? कस काय पेटलंय? कोण विजवतंय का नाही असं म्हणायला पाहिजे का नाही? जरी मनातनं प्रेम नसलं तरी वर्ण तरी म्हणायचं. पण उलट हे म्हातार रागावलं त्या नोकरावर. लागू दे की मग, तुला काय झालं ओरडायला? हे गप बसलं. 5 मिनिटात या म्हाताऱ्याचं थोरलं पोरग 38 वर्ष वयाचं रडतच आलं. म्हाताऱ्याने विचारलं काय झालं? दादा गावात आग लागली. लागू दे की मग, तुला काय झालं ओरडायला? म्हातारं त्याला रागावलं. ते म्हणलं दादा गावात आग लागली. अरे लागू दे की, तू कशासाठी रडतो? ते म्हटलं दादा आपलं घर पेटलंय. आपलं घर पेटलंय म्हटलं की म्हातारा थेट रडायला लागला. थेट कळत नाही का तुम्हाला? डायरेक्ट रडायला लागला. ते
काय असतं, रडण्याची काही प्रोसेस असते. सुरुवातीला हुंक द्यायचं, नंतर मुसमुस करायचं आणि मग रडायचं, अशी एक प्रक्रिया असते ना, क्रमसमुच्चय असतो. पण म्हातारा थेट रडायला, एकदम रडायला लागलो. नाही कळलं तुम्हाला, ते पाण्याचा नळ असा फिरवला, लग्गे पाणी. म्हातारा रडायला लागला. 5 मिनिटांनी मधव पोरगा आलं. बघतोय तर बाप रडतोय. दादा काय झालं रडायला? अरे गावात आग लागली. लागू दे की मग तुम्ही का रडता? अरे आपलं घर पेटलंय. मधव पोरगा म्हणलं पेटू दे की तुम्ही कशाला रडता? अरे आपलं घर पेटलंय. मधव पोरगा म्हणलं दादा 2 महिन्यापूर्वी ते घर आपण शेजाऱ्याला विकलंय. म्हातारा डायरेक्ट बंद झाला. अहो रडायचं बंद होताना थोडं असं कमी कमी होतच व्हायला पाहिजे ना. पण म्हातारा एकदम नॉर्मल मोडला आला. एकदम ते पाण्याचं ना असं फिरवलं, लग्गे पाणी बंद. तसा म्हातारा एकदम बंद झाला रडायचं. हो 5 मिनिटात तिसरं पोरग रडतच आलं. म्हाताऱ्याने विचारलं का रडतो? गावात आग लागली. लागू दे की मग तू का रडतोस? दादा आपलं घर पेटलंय. अरे पेटू दे, तू का रडतो? 2 महिन्यापूर्वी ते घर शेजाऱ्याला विकलंय. तू कशाला रडतो? तिसरं पोरग म्हणलं दादा सौदा परत फिरलाय. म्हातारा लग्गे. माझा दृष्टांत संपलाय. म्हाताऱ्याला कोणी रडवलं? कोणी रडवलं? हा नाहीतर पोरच रडवते ती म्हाताऱ्याला. कोणी रडवलं? आपलं घर पेटलं, नळ सुरू. घर शेजाऱ्याला विकलं, नळ बंद. चौदा परत फिरला, नळ सुरू. माईबाप माझी विनंती आहे, कोणाला रडवलं? म्हाताऱ्याला. कुठल्या? खरंच सांगा गड्यानो, ते खरंच कराडचं सांगत असेल का बरं? तुमच्या ध्यानात येत नाही आम्ही कराडला गेलो की म्हातारा हडपसरचं सांगतो? कराडचं सांगायला आलो काय? माझी विनंती आहे, आपलेपणा रडवल्याशिवाय राहत नाही. ज्या संतांनी आपलेपणा फेकून दिला, 1 काळाला बाहेर काढलं, 2 विकाराला बाहेर काढलं, 2 देवालाच आज जागा दिली, 3 आणि नामचिंतन करून भगवंताला प्रगट केलं, 4 असे जे संत असतात त्या संतांना आपली कीर्ती पोस्टर करून, बॅनर करून, फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप, डीपी, स्टेटस, काय लोकांना नाद आले. राम राम राम. हे असलं त्यांना काही करावं लागत नाही. उलट त्यांची कीर्ती कुणी झाकण्याचा जरी प्रयत्न केला तरी ती झाकली जात नाही. कशाप्रमाणे? तर ती चंदनाप्रमाणे. हेच महाराज अभंगाच्या शेवटच्या चंद्रामने नाही झाकत परिमळ. धन्यवाद.
तुका म्हणे नाही झाकत परिमळ, चंदनाचे स्थळ चंदनाचे. चंदनाप्रमाणे त्यांचं जीवन आहे. चंदनाचा सुवास जसा झाकला जात नाही तसं त्यांची कीर्ती झाकली जात नाही. एकच वाक्य देतो, आपण चांगलं वागायचं असतं, आपण मेलो तरी माग आपली कीर्ती जिवंत राहते. बस चांगलं वागायचं असतं. आणि म्हणून असं संतांचं जीवन विशेष आहे. असे संत सद्गुरु जोग महाराज, असे संत सद्गुरु वासुदेव महाराज. परवाच मी अकोटजवळ जाऊन आलो, वनेवारवर. आणि म्हणून अशा थोर संतांच्या आशीर्वादाने हे 36वे वर्ष आपण संपन्न करत आहात. मी आजच्या कीर्तनातून, बरं का, आजच्या कीर्तनातून एवढीच तुम्हाला विनंती करतो, 2 तासाचं हे पूर्ण कीर्तन तुमच्या सगळं आठवणीत राहणं अवघड आहे. आणि डोक्याला जास्त ताण करून घेऊही नका. आजच्या कीर्तनातून हे 5-6 गोष्टी ठोकळ ध्यानात ठेवा. कोणत्या? पहिली गोष्ट आकारापेक्षा आचार महत्वाचा. दुसरी गोष्ट कृतीपेक्षा वृत्ती महत्वाची. तिसरी गोष्ट अस्तित्वापेक्षा प्राकट्य महत्वाचं. चौथी गोष्ट नामचिंतनानेच देव प्रगट होतो. किती झाल्या गोष्टी? 5वी गोष्ट हवा. आणि 6वी गोष्ट सारखाच नळ फिरवत जाऊ नका. समजलं ना? या 5-6 गोष्टी आपल्या आठवणीत ठेवा. आणि कधीतरी संत गेले तया ठाया, देवराया पाववे, असा आपल्या जीवनाचा प्रवास व्हावा. आपलंही आचरण शुद्ध पवित्र स्वच्छ बनावं आणि आपल्या जीवनात अंतरंगात्मक प्रगती व्हावी अशी भावना या प्रसंगी व्यक्त करतो. हडपसर, बेकराई नगर आणि परिसरातून आलेले सर्व हे वैष्णव, या सर्वांच्या पवित्र उपस्थितीत हा महोत्सव इथे संपन्न होतोय. विकू नका हो, काहीतरी केलं. आणि पुन्हा आवाज येत आहे. मग आपल्याला एवढीच विनंती करतो, हे आपलं 36वे वर्ष आहे. लवकरात लवकर राहिलेली 14 वर्ष निघून जावी आणि या उत्सवाला सोन्याचे दिवस लवकर यावे. या उत्सवाचा सुवर्ण महोत्सव म्हणजे 50वे वर्ष लवकरात लवकर साजरं व्हावं. त्या 50व्या वर्षापर्यंत आपल्यापैकी कोणालाही देवाने हात लावू नये अशी मी देवाच्या चरणी प्रार्थना करतो. त्या 50व्या वर्षाला हरिभक्ती परायण आदरणीय विठ्ठल महाराज, संस्कार महर्षी विठ्ठल महाराज कोरडेजी यांच्याच अध्यक्षतेखाली आणि त्यांच्याच काल्याच्या कीर्तनाने ते 50वे वर्ष. त्या 50व्या वर्षाला हेच टाळकरी, हे सगळे हेच टाळकरी, हेच मृदंगाचार्य रघुराजजी लक्ष्मणजी, हेच मृदंगाचार्य, हेच गायनाचार्य, हेच श्रोते, हेच विनेकरी, ह्याच माता भगिनी, हेच चौकदार, हेच लाऊडस्पीकर वाले, मनाकीराव हेच महाराज. तर आता पुढची 13 वर्ष नाही बोलवलं तरी चालतंय, पण 50व्याला मात्र विसरू नका. मी पुन्हा येईन. 50व्याला विसरू नका एवढी मी आपल्याला विनंती करतो. आदरणीय ज्ञानदीपजी यांनी खूप व्यवस्था छान केली. आज मला आपल्या सगळ्यांचं दर्शन झालं आणि माझे गुरुबंधू आदरणीय लक्ष्मण महाराज
यांनी मला आग्रह धरला. मी तुमचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो की तुमच्यामुळं आज या चांगल्या लोकांच्या दर्शनाचा सुयोग मला प्राप्त झाला. हे माझे गुरुबंधू संत लोक भेटले, हे माझं भाग्य समजतो. माझ्या मुलाला मृदंग शिकवण्याचं काम हे लक्ष्मण गुरुजी करतात. खूप कष्ट घेऊन, खूप मेहनत घेऊन धाराशिवला संस्था चालवतात, पण अगदी खूप तळमळीने शिकवण्याचं काम ते खऱ्या अर्थानं करत आहेत. मला असं वाटलं आपल्याला भजनातलं काही कळत नाही, आपल्याला मृदंगातलं काही समजत नाही. म्हटलं निदान आपल्याला नाही आलं तर आलं, निदान आपल्या खरं सांगतो अरुण महाराज. एके दिवशी मुलालाच विचारलं मला म्हटलं काका हे लावून द्या की, मला मृदंग लावून द्या की. मी म्हटलं म्हणजे माझी टिंगल केली ना त्याला माहित आहे मला काही येत नाही, म्हणून मी सुद्धा ठरवलं की आपल्याला नाही आलं पण त्याला जमलं पाहिजे. आणि म्हणून गुरुजी खूप मोठे कष्ट घेतात, लक्ष्मण गुरुजी, आणि अनेक मुलांना घडवण्याचं काम ते उत्तम पद्धतीनं करतात, चांगल्या पद्धतीनं करतात. त्यांना ज्यांनी शिकवलं ते आमचे दरेकर महाराज, रायचंद महाराज दरेकर. त्यांना ज्यांनी शिकवलं ते कोष्टी महाराज, त्यांना ज्यांनी शिकवलं ते वैद्य बाबा. शेवटी वारकरी शिक्षण संस्थेतच यावं लागेल, हे लक्षात ठेवा. इथून कुठं बाजूला जाता येत नाही. रघुराजजी तुम्हाला कोणी शिकवलं? युवराज काका. मग झालं की आपलीच माणसं, संपला विषय. युवराज काकांना कोणी शिकवलं? चला, नवले महाराज स्वामीने. त्यांना कोणी शिकवलं? म्हणा की वैद्य बाबा. मी काय सांगायला लागलो, हे सगळी देण कुणाची आहे? वारकरी शिक्षण संस्थेची देण आहे, लक्षात ठेवा. आज महाराष्ट्रातलं जे माणूस पण दिसतंय त्याच्यात सिंहाचा वाटा वारकरी शिक्षण संस्थेचा आहे. अशा अपार उपकार संत वासुदेव महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे, हे लक्षात ठेवा. ही सगळी दया कोणाची असेल तर सद्गुरु जोग महाराजाची आहे. आणि म्हणून मी जे आपल्या पुढे बोललो हे माझं नाही, मी ज्या संस्थेत शिकलो त्या माझ्या गुरुवर्यांची ही कृपा आहे. मायबाप ज्या संस्थेत शिकलो त्या संस्थेला येणाऱ्या गुढीपाडव्याला 108 वर्ष पूर्ण होतात. 108 वर्ष. जगाच्या पाठीवर ही एक अशी संस्था आहे की आतापर्यंत माझ्यासारखे किमान 10,000 कीर्तनकार त्या संस्थेतून बाहेर पडले. कितीतरी कलाकार, कितीतरी कथाकार, कितीतरी टाळकरी, कितीतरी गायक, वादक, साधक, पाठक, चिंतक, अभ्यासक संस्थेनं महाराष्ट्राला दिले, भारताला दिले. संस्थेचे उपकार आहेत. आणि जगाच्या पाठीवर ही अशी संस्था आहे, इथं शिक्षकाला पगार नाही, विद्यार्थ्याला फी नाही. ते पगार नसणारे शिक्षक आपल्याकडे येणार आहेत, बरोबर आहे ना माऊली? वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यमान विश्वस्त आणि संस्थेचे अध्यापक गुरुवर्य शिंदे माऊली महाराज, त्यांचेही कीर्तन इथे आहे. सगळे मोठी मोठी गोडगोड मंडळी आहेत. महाराष्ट्रभर ज्यांची धवल कीर्ती आहे असे आदरणीय उमेश महाराज, तेही इथे येणार. सगळी मोठी मोठीच मंडळी आहेत, सगळी मोठी मोठी मंडळी आहेत. आपल्या उत्सवातली, आपल्या सप्तातली सगळी मोठी मोठी मंडळी आहेत. 22 तारखेचा कीर्तनकार सोडलं तर सगळे मोठे लोक आहेत, सगळे मोठे लोक आहेत. अशी सुंदर असा आपला उत्सव आहे. मी ज्या संस्थेत शिकलो, ऐका, त्या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष गुरुवर्य संदीपान महाराज आणि अवघ्या महाराष्ट्राचं गुरुस्थान शांती ब्रह्म गुरुदेव कुरेकर बाबा, त्यांचं दर्शन घेऊन आलो मी आज येतो. आणि ऐका, त्यांनी असं ठरवलं की संस्थेत शिकणारी मुलं दुपारी जेवतात पण संध्याकाळी उपवाशी राहतात, शिळे तुकडे खावे लागतात, त्यांना जेवण मिळावं, सकाळचा नाश्ता मिळावा अशी इच्छा प्रगट केली बाबांनी. 500 मुलांना रोज सकाळी नाश्ता आणि संध्याकाळी जेवण द्यायचं, म्हणजे किमान 5,000 रुपये तरी लागतील ना 500 मुलाकरता. रोज 5,000 रुपये आणायची कशी? आणि मग आम्ही ठरवलं, प्रातस्मरणीय रामायणाचार्य, गाय हात ज्यांचा प्राण असे विदर्भरत्न पाचपोर महाराज, संजय महाराज पाचपोर, आम्ही ठरवलं की आपण 1 कोटभर रुपये गोळा करू
कसे गोळा करायचे म्हटलं, कोणी 1 लाख देईल, कोणी 2 लाख देईल, कोणी 50,000 देईल, गोळा करू. महाराज 6-7 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पहिल्या 10च मिनिटात 37 लाख रुपये गोळा झाले. 37 लाख. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत 51 लाख गोळा झाले. आणि आज त्या योजनेत 2.5 कोटी रुपये जमा आहेत. माझं भाग्य आहे त्या 2.5 कोटीतील पहिले 1 लाख देण्याचं भाग्य मला लाभलं. हे मी माझं भाग्य समजतो. आज सकाळचा नाश्ता सुरू आहे, संध्याकाळचं जेवण सुरू आहे, बरोबर आहे का? तुम्ही संस्थेतले लोक आहेत ना, हे लक्षात ठेवा. तुम्ही अनुभवत आहे हे लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाला आता काय काम आहे? आता हे काम आहे ते अन्न शिजवण्याकरता स्वयंपाकगृह आणि विद्यार्थ्याला जेवण्याकरता जागा नाही. चाकण चौकातल्या संस्थेच्या, नव्या संस्थेच्या समोरच्या पटांगणात बसून जेवावं लागतं. आपला तर नियम आहे, कपडे काढून जेवायला बसायचं, शर्ट काढून, बनेल काढून. आणि मग कधी कधी पाऊस येतो, ताट हातात घेऊन तसंच पळावं लागतं. म्हणून गेल्या वर्षीच्या कार्तिकीला गुरुदेव दादानी आणि गुरुवर्य बाबांनी ठरवलं एक अन्नपूर्णा भवन बांधू. आणि म्हणून 2 मजल्याचा भव्य प्रकल्प अन्नपूर्णा भवन बांधकाम सुरू केलं. 2.25 कोटीचा तो प्रकल्प आहे. खाली 500 वर 500, 1000 मुलं एकदा बसून जेवतील. उत्तम सुसज्ज असं स्वयंपाकगृह असं सुरू केलेलं आहे. अंतिम टप्प्यात त्याचं काम आहे. 2.25 कोटीचा तो प्रकल्प आहे. आतापर्यंत कीर्तनात सांगून आतापर्यंत जवळपास 4000 पोती सिमेंट कीर्तनात सांगून मी गोळा केले. 4000 पोती सिमेंट त्या कामाकरता कीर्तनात सांगून. आणि म्हणून माझी विनंती आहे, आता फरशी बसवण्याचं अंतिम टप्प्यातलं काम चालू आहे. त्या फरशी करता सुद्धा 9.5 लाख रुपये लागणार आहेत. आणि मागच्या 3 आठवड्यामध्ये साधारणपणे हे सांगून कीर्तनात सांगून आतापर्यंत 8 लाख रुपये, किती? 8 लाख रुपये फरशी करता सुद्धा कीर्तनात सांगून जमा केलेले आहेत. माझी हडपसर वासियांना, बेकराई नगर वासियांना, इथे आलेल्या दानशूर भगवत भक्तांना माझी विनंती आहे, आता राहिली किती? 2.25 लाख रुपये फरशी करता अजून कमी पडत आहेत. माझी आपणास कळकळीची विनंती आहे, प्रेमाची विनंती आहे, याच्यातले फक्त 1 लाख रुपये आपण सर्वांनी मिळून द्यावे. कारण तुमचं गाव छोटं आहे, बेकराई नगर छोटं आहे. 1 लाख रुपये आपण द्यावे. मला वाटतं 10,000 रुपये एका व्यक्तीनं दिले आणि अशी 10 माणसं मिळाली तर हे काम आपलं पूर्णत्वाला जाईल. आणि माझ्याजवळ द्यायचं नाही. वारकरी शिक्षण संस्थेचे गुरुवर्य शिंदे माऊली महाराज इथं येणार आहेत. हे सगळी संस्थेचीच मंडळी आहेत, येणार आहेत. त्या दिवशी त्यांच्या जवळ द्या. आणि तुम्ही 1 दिवस संस्थेत जरूर पाहायला या, बघायला या, जेवायला या. माझी विनंती आहे, गाथा ज्ञानेश्वरी भागवत गीता वाचन करणारा, अभ्यास करणारा साधक तुम्ही दिलेल्या फरशीवर बसून जेवण करणार आहे. आणि म्हणून माझी कळकळीची विनंती आहे, ज्यांना द्यायचंय त्याने आपलं नाव घोषित करा. आता नाव घोषित करायचंय. आणि माऊलींचं कीर्तन मला वाटतं काल्याच्या आदल्या दिवशीचं कीर्तन आहे, जागराचं. किती तारखेला ते? 30 तारखेला. आज 22 आहे, 8 दिवसाची वेळ आहे. 30 तारखेला त्यांच्या हातामध्ये ते आपण रक्कम सुपूर्द करा. ज्यांना ज्यांना द्यायचंय त्यांनी आपलं नाव जाहीर करा. फक्त किती माणसं पाहिजे आपल्याला? 10-10 हजार देणारे? बोला ना राव. 10च माणसं पाहिजेत. आहेत का 10 माणसं इथं? काय कमाल आहे तुमची, 10 माणसं नाहीत का इथं? हा, मग सांगा, लवकर नाव सांगा. ज्यांना द्यायचंय त्याने लवकर नाव सांगा. नाही म्हणू नका. ही चांगली संधी आहे. बोला की, बोला की, बोला की, काय अडचण नाही. नाव सांगा म्हणजे नाव जाहीर करतो मी. हा सांगा मावशी. हा सांगा, नाव सांगा. हनुमंत हरपळे. हनुमंतरावजी हरपळे यांनी 11,000 रुपये जाहीर केले. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आता फक्त 9च नाव शिल्लक आहे. सांगा नाव. बाळासाहेब साधू घुमटकर. कुमटकर. किती? 10,000 जाहीर केले. त्यांचं मी अभिनंदन करतो.
लाडक्या बहिणीने सुरुवात केली बघा. आता 8च नाव शिल्लक आहेत फक्त. प्रेमराज भजनी मंडळ फुरसुंगी. भजनी मंडळ म्हणल्यावर जास्त लोक असतील तुझ्या. बरं असू द्या असू द्या. प्रेमराज भजनी मंडळ फुरसुंगी त्यांनी 10,000 जाहीर केले. त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. 7च नाव राहिले. म्हणजे एवढे झाले की मला जय विठ्ठल करता येते. बोला बोला. 7 नाव फक्त शिल्लक आहेत. हा सांगा मावशी. आपण तुमचं नाव कसं काय? रोहिणी ताई लोखंडे यांनी 10,000 रुपये जाहीर केले. त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. किती झाली नावं? 4 झाले. 6 नावं राहिलेत. जे नावं लिहून घ्या. कोणीतरी नावं लिहून घ्या. 6 नावं कमी आहेत आपल्याला. सांगा. बोला बोला. घाबरू नका. बोला की. तुम्ही एक तुम्ही कसं 4-4 सांगा. अरे चांगली गोष्ट आहे. मी माझ्या घरी नाही मागत, संस्थेकरता मागतोय. आपण त्यांच्या म्हणण्याने होऊ दे की. द्यायचे त्यांना का तुम्हाला द्यायचे? सुरेशजी संगाडे. सुरेशजी तंगाडे यांनी 10,000 रुपये देण्याचं जाहीर केलंय. त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. 5 नावं राहिलेली फक्त आता. बरोबर आहे की? 5 झाले. अजून 5 जण आपली नावं चटचट लवकर द्या. म्हणजे आपल्याला जय विठ्ठल करायचंय. माता भगिनींना विनंती आहे, तुम्ही सुद्धा आता थोडं अजून थोडं. पडवळजी त्यांनी 10,000 रुपये देण्याचं जाहीर केलंय. त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. 6 नावं झाली. 4च फक्त शिल्लक राहिले. झाले एवढे 4 झाले. हा सांग रे बा. गणेशजी पाटील त्यांनी 10,000 रुपये देण्याचं जाहीर केलंय. त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. 3 राहिले गडे आता. महादेवजी वावळ विनेकरी. महादेवजी वावळ विनेकरी त्यांनी 10,000 रुपये देण्याचं जाहीर केलंय. पांडुरंगाला विनंती करतो, 50व्या वर्षाला हेच विनेकरी लागले. त्यांचं अभिनंदन करतो. किती झाली नावं? 8 झाली. 2च राहिली बघा. गुरुनाथ सुतार. गुरुनाथजी सुतार त्यांनी 5,000 जाहीर केले. त्यांचंही मी अभिनंदन करतो. ताराबाई घोडके त्यांनी 5,000 जाहीर केले. त्यांचंही मी अभिनंदन करतो. 90,000 झाले. बबनरावजी शिंदे 10,000. त्यांचंही मी अभिनंदन करतो. बोला बोला. चंद्रकांतजी गायकवाड. चंद्रकांतरावजी गायकवाड त्यांनी 10,000 जाहीर केले. त्यांचंही अभिनंदन करतो. 11 नावं झाले साहेब. पांडुरंगजी हरपळे साहेब. वा. त्यांनी 10,000 जाहीर केले. त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. म्हणजे आता 12 नावं झाली. म्हणजे 1,20,000 रुपये झाले. बरोबर. आता 5,000चं कोणीतरी नाव सांगा. मग 1.25 लाख. चला आलं मागून नाव. बोला. दत्तात्रय वारे. किती? 5,000. त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. 1.25 लाख झाले. आणि 30 तारखेला माऊलींचं कीर्तन आहे. ज्याने नावं जाहीर केली त्याने 2 मिनिट कीर्तन झाल्यानंतर इथं यायचं. आपलं पूर्ण नाव द्यायचं, फोन नंबर द्यायचा. हा उसनवारीचा व्यवहार नाही, हे लक्षात ठेवा. तुमच्या घरीदारी कुणी येणार नाही, हे ध्यानात ठेवा. आणि म्हणून उद्या परवा तेरवा 4-2 दिवसात तुम्ही 2-4 संयोजक मंडळी ते सगळे गोळा करा. आणि माऊलीच्या दिवशी आणि याच्यातून अजून एखाद्या माझ्या माता भगिनीला 2,000 द्यावे वाटले, कुणाला 1,000 द्यावे वाटले, 4,000 द्यावे वाटले, असे समजा तुम्ही देत करत 2.25 लाखावरच जर गेलात तर काय अडचण नाही. पण तुम्ही आता दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी आभारी आहे, समाधानी आहे. त्यात काय वाद नाही. 2.25 लाख जरी आम्हाला लागत असले, 1.25 लाख तर झालेत. आणि राहिलेले 8 दिवसात 50 होत नाहीत काय? आता 5 मिनिटात 1.25 लाख झाले. तुम्ही सगळेजण म्हणून राहिलेल्या याच्यात 50 करा की काय हरकत आहे. तेव्हा हे चांगलं काम आहे. एका वाक्यात सांगू का? ही संस्था जर नसती, एका वाक्यात सांगू, संस्था जर नसती तर माझ्यासारख्याला
लोकांनी ढोरं वळायला सुद्धा ठेवलं नसतं हो, गुरं राखायला सुद्धा ठेवलं नसतं. लक्षात ठेवा, हे सगळी कृपा कोणाची आहे? वारकरी शिक्षण संस्थेची आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे, संस्थेच्या या कामामध्ये आपण प्रतिसाद दिलाय, आपलं अभिनंदन, आपलं स्वागत करतो. आणि पुन्हा एकदा आदरणीय लक्ष्मण महाराजाचं मी मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्यामुळं हे चांगले लोक मला या निमित्तानं भेटले, मी त्यांचं अभिनंदन करतो. मे महिन्यामध्ये 15 मे ते 27 मे या कालखंडामध्ये 2 धाम, 3 धाम, 4 धाम अशी काहीतरी त्यांची तीर्थयात्रा आहे. त्यांचे गुरुजी रायचंद गुरुजी त्यांच्याबरोबर आणि कोरडे बाबांचा आशीर्वाद आहे. आणि बाबांच्या आशीर्वादाने बाबा बरोबर आहेत का? अरे आम्हाला देत जाणं निमंत्रण असे काय? तर स्वतः बाबाही आहेत. आणि खूप काय तीर्थयात्रे सुखी जाऊ, वाचे विठ्ठल नाम घेऊ. पुढचा आहे का? संता संगेश येऊ वासुदेव धनीवरी. संताच्या सहवासात तीर्थयात्रा घडणार आहे. आणि म्हणून ज्यांना तीर्थयात्रेत सहभाग घ्यायचा आहे त्याने लक्ष्मण महाराजांचा संपर्क करा आणि त्याचा सहभाग घ्या. जरूर त्या तीर्थक्षेत्राचा आनंद आपण जरूर घ्या. ही या निमित्ताने मी आपल्या सगळ्याच्या चरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा ज्यांनी नावं जाहीर केली त्यांनी इथं या, पूर्ण यादी कोणीतरी लिहून व्यवस्थित घ्या. महाराज कोणीतरी घ्या, तुम्ही महाराज घ्या, यादी व्यवस्थित लिहून घ्या आणि माऊलीच्या दिवशी हे सगळं व्यवस्थित करा अशी विनंती करतो. हरिभक्तीपरायण परमपूज्य परमश्रद्धेय सद्गुरु वासुदेव महाराज श्रद्धासागर अकोट आडगाव, त्यांनी खूप मोठं जीवन होतं आणि त्यांच्याच कृपेनं आपला हा 36वा महोत्सव इथे संपन्न होतोय. त्यांचे कृपापात्र शिष्य आणि वारकरी शिक्षण संस्थेतील आमचे आदरणीय पूजनीय संस्कार महर्षी आदरणीय पूजनीय विठ्ठल महाराज कोरडे बाबा ते या ठिकाणी टाळ घेऊन उभे आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत हा महोत्सव संपन्न होतोय. त्यांच्याच उपस्थितीत आणि त्यांच्याच काल्याच्या कीर्तनाने 50वा उत्सव साजरा व्हावा अशी पुन्हा एकदा देवाला प्रार्थना करतो. आणि मी तुमची थोडी वेळ जास्त घेतली त्याबद्दल मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो. 8:30 ते 10:30 अशी आजची आपली वेळ होते. 8:30 वाजता मी इथे येऊन उभा राहिलो आणि आता 11 वाजले, म्हणजे 2.5 तास झालं बरं का साहेब. म्हणजे लक्षात असावं तुमच्या, म्हणजे अर्धा तास ओव्हर टाइम ते इमानदारी केलेली आहे. तुम्ही इमानदारी करा एवढी प्रार्थना करतो. इमानदारी करा म्हणजे इमानदारीने परमार्थ करा अशी प्रार्थना करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली जय जय